मराठा आरक्षणाचा लढा आता तीव्र होण्याची चिन्हे आहेत। मनोज जरांगे यांनी चलो मुंबई अशी हाक दिल्यानंतर मराठा आंदोलन किमान 20 ते 25 दिवसात मुंबईला पोहोचतील असा क्लास बांधला गेला होता। परंतु मनोज जरांगे यांनी नेहमीप्रमाणे यावेळीही गनिमी कावा आखत दररोज 90 ते 100 किलोमीटर प्रवास करण्याचे नियोजन केले आहे। कसल्याही परिस्थितीत प्रजासत्ताक दिनी म्हणजे 26 जानेवारी रोजी मुंबईला पोहोचायचे असा निर्धार मनोज जरांगे यांनी केला आहे। 20 जानेवारीला पहिला मुक्काम बीड तालुक्यातील शिरूर माथोर, 21 जानेवारीला दुसरा मुक्काम करंजी घाट 12 बावळी, 22 जानेवारीला तिसरा मुक्काम रांजणगाव पुणे जिल्हे, 23 जानेवारीला चौथा मुक्काम खराडी बायपास पुणे, 24 जानेवारीला पाचवा मुक्काम लोणावळा, 25 जानेवारीला 6वा मुक्काम वाशी नवी मुंबई, 26 जानेवारीला 7वा मुक्काम आझाद मैदान आंदोलनस्थळी। बीड जिल्ह्यामधनं जवळपास 3 लाखाच्या जवळपास बांधव त्या ठिकाणी सामील होणार आहे। कसं नियोजन असणार एकत्रित जाण्याचं नियोजन इथून सगळ्यांना आम्ही आवाहन केलं की अंतरवाली या ठिकाणी सकाळी 8 वाजता पोहोचायचं आहे आणि जरांगे पाटलांबरोबर त्या ठिकाणाहून आपल्याला मुंबईकडे रवाना व्हायचं। किती पत्र कसं नियोजन केलेलं आहे काय सांगाल एकंदरीत? जिल्हा समन्वयकांच्या वतीनं आणि मराठा क्रांती मोर्चा सकल मराठा समाजाच्या वतीने स्टिकर उपलब्ध करून देण्यात येणार आहेत। तसंच प्रत्येक वाहनामध्ये वैद्यकीय किट जे आहे साध्या आजाराचं डोकेदुखी असेल पोटदुखी असेल ते किट उपलब्ध करून या ठिकाणाहून देण्यात येणार आहे। आणि महालक्ष्मी चौक जो आहे छत्रपती संभाजी महाराज सोलापूर हायवे या ठिकाणाहून सर्व वाहनं जी आहेत ते 20 तारखेला सकाळी 8 वाजता अंतरवली सराठी येथे रवाना होतील। त्या संदर्भामध्ये सुरक्षेसाठी 1000 स्वयंसेवकसुद्धा आम्ही या ठिकाणी उपलब्ध करून ठेवलेले आहेत, जे या ठिकाणी त्या 3 लाख लोकांच्या समाज बांधवांचं सुरक्षा करतील आणि संरक्षण करतील। एकंदरीत बघू शकतो की 3 लाख समाज त्या ठिकाणी आहे। 26 तारखेला मुंबईमध्ये त्या ठिकाणी पोहोचायचे म्हणून बीड जिल्ह्यातून आताच मंगेशरावजी जाधव साहेबांनी सर्व मराठा समाजाचे युवक यांनी बीडचं नियोजन आपल्याला सांगितलं आहे। त्याप्रमाणे सगळे पाटलाला वाटा लावण्यासाठी बीड जिल्ह्यातून सर्व जास्तीत जास्त संख्येने त्या ठिकाणी यावं असं आव्हान आम्ही ठिकाणी करल। आणि ज्यांना पाटलाबरोबर जायचं आहे त्यांनी त्या ठिकाणी आपली स्वतःची सोय पूर्ण करून यावी। प्रत्येक ठिकाणी जेवायची सोय त्या ठिकाणी आपली स्वतः करायचीच आहे, पण त्याच्या पलीकडं काही तयारी पाटलाच्या वतीनं सुद्धा प्रत्येक ठिकाणी त्या ठिकाणी करण्यात आलेले। गावाच्या वतीनं ज्या ठिकाणी मुक्काम आहे त्या ठिकाणच्या लोकांकडून काही, कारण समाज इतका येणार आहे की एक जण ते बाहेर उचलू शकणार नाही, म्हणून प्रत्येकाने आपलं शेअर्स त्या ठिकाणी देण्याचा प्रयत्न केला आहे आणि त्या ठिकाणी सगळी सोय या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी मुंबईपर्यंत झालेली आहे। असं बघता या कारण त्यांचं वय झाल्यामुळे आणि त्यांना मराठा द्वेषानं पछाडल्यामुळे ते सतत मराठा द्रोही आणि मराठा समाजाच्या बाबतीत वाईट चिंतित असतात। त्यांचं जे वर्तन आहे ते घटनेला धरून नाही, ते विशिष्ट एका समाजाची बाजू घेऊन बोलू शकत नाहीत, तरीही ते बोलतायत। परंतु काही हरकत नाही, मराठा समाज त्यांच्या या असल्या वायफळ बळबडीकडे लक्ष देणार नाही। आम्ही मोठ्या संख्येनं जाणार आहोत। मनोज जरांगे पाटलांनी जो शब्द दिलाय की 3 कोटी मराठे मुंबईत दिसतील आणि नक्कीच दिसणार आहेत, याची साक्ष महाराष्ट्रच नव्हे तर जगातला जे कुणी परिमाण जे मोजण्याचे असतील, मग जे लिम्का बुक ऑफ वर्ल्ड असेल, गिनीज बुक ऑफ वर्ल्ड असेल, या सगळ्यामध्ये रेकॉर्ड होणारं ते आंदोलनाला या पायी दिंडीला लोक जाणार आहेत। निश्चित बीड जिल्ह्यात आम्ही तरी 3 लाख म्हणतोय, हे आजचा आकडा आहे, अजून 4-5 दिवस शिल्लक आहेत। तुम्ही बघणार आहात, मराठा इतिहास घडवणार आहे आणि बोटावर मोजता येणार नाहीत एवढे लोक आपल्याला संख्येमध्ये आणि बोटामध्ये मोजता येणार नाहीत एवढे प्रचंड लोक तिथं येणार आहेत, स्वयंस्फूर्तीने येणार आहेत। गावागावातून मिळेल त्या वाहनानं अंतरवलीकडे आणि अंतरवलीकडे मुंबईकडे लोक जाणार आहेत आणि निश्चितपणे मनोज जरांगे पाटील यांनी जो लढा मराठा आरक्षणाचा हाती घेतलेला आहे, ही अंतिम निर्णायक लढाई आहे आणि यातून मराठा आरक्षण घेऊनच त्यांच्या नेतृत्वाखाली मराठा समाज परत येणार आहे। यामध्ये महिला 80 किलोमीटरचा डेलीचा प्रवास असणार आहे, तर त्यातला अर्धा प्रवास पाटलांनी सांगितल्याप्रमाणे 35 किलोमीटर आपण चलत शक्यतो आणि बाकी 35 किलोमीटर हा वाहनाने प्रवास करायचा आहे। महिलांची तिथं विशेष व्यवस्था केली आहे, सर्व स्वयंसेवक सज्ज आहेत, सर्व बाथरूमची सोय, खाण्यापिण्याची सोय, सर्व सोय केलेली आहे। परंतु आपण आपल्या तयारीनिशीच त्या अंतरवेळी इथे 20 तारखेला जमायचे आणि हा जमाव पूर्ण मुंबईपर्यंत जाण्यापर्यंत सर्वांनी सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातूनही